नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि या टॉपिकमध्ये आज केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरबद्दल आपण बोलणार आहोत। या केमिकल कायनेटिक्स जे व्हिडिओ आपण बनवणार आहोत मित्रांनो, हे तुम्हाला MST CET, नीट, JEE आणि जे काही रिस्पेक्टिव्ह स्टेट बोर्ड्स असतील, NCERT बोर्ड असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, या सर्व बोर्डला सुद्धा तुम्हाला फायद्याचं होईल। मग आता या चॅप्टरमध्ये पहिलं आपण जे चॅप्टर सुरू करतो ते चॅप्टर नाव आहे केमिकल कायनेटिक्स। व्हॉट इज केमिकल कायनेटिक्स? अकॉर्डिंग टू डेफिनेशन, chemical kinetics is a branch of physical chemistry which deals with the study of rate of reaction, factors affecting the rate of reaction and the mechanism of that reaction. इथं मेकॅनिझमचा अर्थ आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये घेतो तशा पद्धतीचा अर्थ इथं अपेक्षित नाही आहे। फक्त रिॲक्शन कशा पद्धतीने फॉरवर्ड होते, त्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स अफेक्ट करतात, या सर्व गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत। मग या चॅप्टरचा सर्वात पहिला टॉपिक मित्रांनो डेफिनेशननुसार जो आहे तो रेट ऑफ रिॲक्शन आहे। मग या रेट ऑफ रिॲक्शनबद्दल आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन, whether it is related to concentration of reactant or concentration of product, what is unit of rate, then the rate of elementary reaction, rate of complex reactions, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत मित्रांनो। चला मग आपला वेळ अजिबात खर्च न करता आपण आता रिॲक्शन या पूर्ण टॉपिकला सुरुवात करतोय। आजचा टॉपिक आहे आपला रेट ऑफ रिॲक्शन। व्हॉट इज रेट? रेट इज नथिंग बट द स्पीड ऑफ अ केमिकल रिॲक्शन। स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन आपल्याला माहिती आहे, स्पीड ही जी क्वांटिटी आहे ही विथ रिस्पेक्ट टू टाइम मेजर केली जाते। त्याच पद्धतीने रिॲक्शनचा जो काही रेट आहे तो सुद्धा विथ रिस्पेक्ट टू टाइम मेजर केलेला असतो। मग आता रिॲक्शनमध्ये नेमकं विथ रिस्पेक्ट टाइम आपण काय मेजर करतो, तर रिॲक्शनमध्ये आपण विथ रिस्पेक्ट टाइम हे कॉन्सन्ट्रेशन मेजर करत असतो। मॅथमॅटिकली जर तुम्ही विचार केला तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम इज नथिंग बट द रेट ऑफ रिॲक्शन। तेच तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रॉडक्ट पर युनिट टाइम कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम इज नोन ॲज रेट। पर युनिट टाइम म्हणजे 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर अशा पद्धतीने त्याला युनिट टाइम म्हणतात। पर युनिट टाइममध्ये किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होतो याला रेट असं म्हटलं जातं। मग बऱ्याच बुक्समध्ये रेट हा कॅपिटल आरने डिनोट केला जातो, काहींमध्ये तो स्मॉल आरने डिनोट केला जातो। आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डिनोट करू शकतो। आपण पूर्ण समजण्यासाठी रेट लिहूया किंवा स्मॉल आर। रेट म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम, चेंज इन टाइम हा याचा फॉर्म्युला झाला। कॉन्सन्ट्रेशनमधला चेंज डिवायडेड बाय टाईममध्ये होणारा चेंज। सॉरी, मग याचं युनिट काय असेल? कॉन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोल्स पर लिटर आणि टाईमचं युनिट असेल सेकंड, मिनिट, आवर। आपण फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी सेकंड घेऊया इथं। मग इथं याचं मोल पर लिटर हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे आणि चेंज इन टाईमचं युनिट आहे सपोज सेकंड। मग याचं फायनल जे काय आन्सर झालं ते रेटचं आन्सर काय असणार आहे? मोल पर लिटर पर सेकंड हे याचं रेट आहे, युनिट आहे रेटचं। आता बघा, हे जे रेट आहे हे दोन प्रकारचे असतात। जसं स्पीड, आपण गाडीचा स्पीड जर विचार केला तर दोन स्पीड असतात। आपण ज्यावेळेस एखादी गाडी चालवत असतो आणि अचानक आपल्याला कोणी गाडीचा स्पीड विचारला तर आपण स्पीडोमीटरवरती बघून त्या क्षणाचा, त्या इव्हेंटचा, त्या पर्टिक्युलर सेकंदासाठी आपण स्पीड सांगत असतो।
पण 2 सिटीमधलं किंवा 2 प्लेसेसमधलं टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करून आपण जो स्पीड कॅल्क्युलेट करून सांगतो तो ॲव्हरेज स्पीड असतो मित्रांनो. तसंच इथे जे रेट आहेत ते रेटसुद्धा 2 प्रकारचे असतात. एक पर्टिक्युलर इव्हेंटला किंवा पर्टिक्युलर सेकंदाला असणारा रेट आणि ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट याच्यामध्ये फरक आहे. मग या बेसिसवर याचे 2 प्रकार पडतात, इन्स्टंटेनियस रेट आणि ॲव्हरेज रेट. आता याच्यामध्ये काय फरक आहे? ॲव्हरेज रेट हा ओव्हर लार्ज पिरियडवर असतो, लार्ज पिरियड, कन्सिडरेबली लार्ज पिरियडमध्ये कन्सिडर केला जातो, फॉर कन्सिडरेबली लार्ज पिरियड ऑफ टाईमसाठी कन्सिडर केला जातो. इन्स्टंटेनियस रेट हा त्या पर्टिक्युलर इन्स्टंटसाठी असतो, त्या पर्टिक्युलर इव्हेंटसाठी असतो, त्या पर्टिक्युलर सेकंदासाठी असतो. आणि केमिकल कायनेटिक्समध्ये जे काही रेट मेजर केला जातो, जे काही रेट सिग्निफिकन्स आहे ते ॲव्हरेज रेटपेक्षा जास्त इन्स्टंटेनियस रेटला सिग्निफिकन्स जास्त आहे. दोघं रेट वेगळ्या पद्धतीने कसे दाखवतात ते बघूया आपण. मग त्यामध्ये पहिला इन्स्टंटेनियस रेट, इन्स्टंटेनियस रेट. मॅथमॅटिकली इन्स्टंटेनियस रेटला डिनोट करण्यासाठी फॉर्म्युला हाच आहे मित्रांनो, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ओव्हर चेंज इन टाईम. फक्त जो काही चेंज आहे तो चेंज खूप 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 छोटा चेंज असेल, म्हणजे टाईमचा विचार केला तर इट इज अप्रॉक्सिमेटली नियरली इक्वल टू 0 असेल, टेन्स टू 0 असा टाईम असेल युनिट टाईम. त्याला डिनोट करण्यासाठी जनरली dc/dt असं डिनोट केलं जातं. C फॉर कॉन्सन्ट्रेशन, T फॉर टाईम, D फॉर स्मॉल चेंज, D फॉर स्मॉल चेंज और वी कॅन से डिफरन्शियल चेंज. हा D पुढे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करण्यासाठी सुद्धा मदत करतो, जे पुढे आपण डेरिव्हेशन्स घेताना याचं बघूया. हा इन्स्टंटेनियस रेट एका पर्टिक्युलर इव्हेंटसाठी किंवा पर्टिक्युलर सेकंदासाठी, शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी. जर लार्ज पिरियड ऑफ टाईमसाठी आपण काढायचं असेल तर ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट केला जातो, ॲव्हरेज रेट. आणि याला डिनोट करण्यासाठी जनरली डेल सिम्बॉल वापरला जातो, del C/del T. Here del symbol indicate a considerably large change, considerably large change म्हणजे असा चेंज जो आपण कन्सिडर करू शकतो, ज्याची काहीतरी पॅरामीटर्स आहेत ओव्हर अ लार्ज पिरियड ऑफ टाईम. इथं स्मॉल पिरियड ऑफ टाईमसाठी इन्स्टंटेनियस रेट, लार्ज पिरियड ऑफ टाईमसाठी ॲव्हरेज रेट. आता ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट जो आपण काढतोय हा रेट कोणत्या रिॲक्शनसाठी मेजर केला जातो? सर्वच रिॲक्शनचे रेट कॅल्क्युलेट करता येतात का? नाही मित्रांनो, सर्वच रिॲक्शनचे रेट कॅल्क्युलेट करता येत नाही. काही रिॲक्शन खूप फास्ट असतात, काही रिॲक्शन खूप स्लो असतात. खूप फास्ट रिॲक्शनचे रेटसुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही. फास्टर रिॲक्शन याचा अर्थ जर एखादी रिॲक्शन असेल ज्यामध्ये अपोजिटली चार्ज आयन इन्व्हॉल्व असतील आणि अपोजिटली चार्ज आयनचं एकमेकांसोबत कॉम्बिनेशन होणार असेल तर या रिॲक्शनमध्ये ते अपोजिटली चार्ज स्पेसिस कुलंबिक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तयार करतात, ज्याच्यामुळे ही रिॲक्शन खूप फास्टर वेने प्रोसीड होते. आणि अशा फास्टर रिॲक्शनचा रेट आपल्याला जनरली कॅल्क्युलेट करता येत नाही. याच्या एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन आहे, खूप स्लो रिॲक्शन असेल तर त्या स्लो रिॲक्शनचा रेटसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. फॉर एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयरन. जर रस्टिंग ऑफ आयरन जी प्रोसेस आहे ही रेडॉक्स रिॲक्शन टाईप प्रोसेस आहे, ज्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आयरनचं. ही प्रोसेस खूप स्लो प्रोसेस आहे. इट टेक्स पिरियड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, लार्ज पिरियड ऑफ टाईम. मग आता ही जी प्रोसेस स्लो असल्यामुळे याचा रेटही कॅल्क्युलेट करता येत नाही. मग आपल्याला खूप फास्टर रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करता येत नाही, खूप स्लोअर रिॲक्शनचा रेट पण कॅल्क्युलेट करता येत नाही. पण या दोघांच्यामध्ये जे मिनिमम टाईम, नॉर्मल टाईम ड्युरेशनचे रिॲक्शन्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला रेट कॅल्क्युलेट करता येतो. आता ज्या नॉर्मल रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे मित्रांनो. एक आहे इलेमेंटरी रिॲक्शन आणि दुसरे आहे कॉम्प्लेक्स रिॲक्शन. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इलेमेंटरी रिॲक्शन्स अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स? Elementary reactions are those reactions which taking place in a single simple steps. जी रिॲक्शन एका सिंपल स्टेपमध्ये घडते, एकाच सिंगल स्टेपमध्ये होते, प्रोसीड होते, फायनलाइज प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होते, रिॲक्टंट प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होत आहे, अशा रिॲक्शनला इलेमेंटरी किंवा सिंपल रिॲक्शन म्हणतात मित्रांनो. याचं एक्झाम्पल आहे सिंपल और इलेमेंटरी रिॲक्शन. सिंपल और इलेमेंटरी रिॲक्शन. आरएक्शन फॉर रिॲक्शन. ह्या रिॲक्शनसाठी शॉर्टकट वापरतोय मी, तेवढं समजून घ्या. सिंपल और इलेमेंटरी रिॲक्शन. सपोज असा एखादा मॉलिक्यूल आहे NO
जो गॅसियस आहे, त्याची रिॲक्शन ओझोनसोबत होते जो की अनदर गॅस मॉलिक्यूल आहे. ही रिॲक्शन सिम्पल रिॲक्शन मित्रांनो सिंगल स्टेपमध्ये होते. या रिॲक्शनमध्ये एनओचं कन्व्हर्जन NO2 मध्ये होतं आणि ओझोनचं कन्व्हर्जन O2 मध्ये होतं. हे सुद्धा गॅसियस मॉलिक्युल्स आहेत. या रिॲक्शनला सिम्पल किंवा एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतात, विच टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप. अशा रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करणं सोपं असतं, तो लगेच कॅल्क्युलेट करता येतो आपल्याला. पण ज्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन असतात, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेप्स असतात, त्या रिॲक्शनच्या केसमध्ये मल्टिपल स्टेप्स असल्यामुळे रेट काढण्याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते वेगळ्या पद्धतीने होत असतात. दुसरं बघा कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आपण RXN म्हणतोय, कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल कॉम्बिनेशन ऑफ, एक्झाम्पल बघूया, कॉम्बिनेशन or reaction between NO2 and CO. NO2 and CO, नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडची रिॲक्शन, ही मल्टिपल स्टेप रिॲक्शन आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, 2 NO2 मॉलिक्युल्स आहेत, 2 NO2 मॉलिक्युल्स आहेत. हा पण गॅस आहे, हा सुद्धा गॅस आहे. हे रिॲक्ट होतात एकमेकांसोबत आणि तुम्हाला तयार होऊन मिळतो NO3 जो की अनदर गॅस आहे आणि NO जो की सेकंड गॅस आहे. ही रिॲक्शन बिलो 225 डिग्री सेल्सिअसला होत असते. ही फर्स्ट स्टेप आहे या रिॲक्शनची, कॉम्बिनेशन ऑफ NO2 अँड CO रिॲक्शनची. यामध्ये 2 NO2 मॉलिक्यूल 225 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरला रिॲक्ट होतात, NO3 आणि NO मिळतो. आता या रिॲक्शनमध्ये पुढची जी स्टेप आहे या रिॲक्शनची, ही फर्स्ट स्टेप आहे. ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये तो जो NO3 मिळाला आपल्याला, हा कार्बन मोनॉक्साईडसोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतात NO2 गॅस प्लस CO2 गॅस. ही सेकंड स्टेप आहे. तर ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे मित्रांनो, स्टेप नंबर 1 प्लस स्टेप नंबर 2, हिला कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणतात, जी एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होत असते. अशा रिॲक्शनमध्ये ज्या स्टेपचा रेट किंवा ज्या इलेमेंटरी स्टेपचा रेट हा सर्वात स्लो असेल, त्या स्लो स्टेपवरती ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो. अशा कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये याची ओव्हरऑल रिॲक्शन तुम्हाला शो करायची असेल तर तुम्हाला दोघं इक्वेशन ॲड करावे लागतात. आता हीच रिॲक्शन ओव्हरऑल इक्वेशन कसं लिहिता येईल तुम्हाला, ओव्हरऑल इक्वेशन ऑफ अबो रिॲक्शन 2 टाइम्स NO2 gaseous plus CO gaseous. This will gives you NO2 gaseous plus NO gaseous plus CO2 gaseous. आता ही जी रिॲक्शन आहे या वरच्या दोघं रिॲक्शनची ॲव्हरेज रिॲक्शन आहे, समेशन आहे, टोटल ओव्हरऑल रिॲक्शन. आता बघा या रिॲक्शनमध्ये 2 NO2 मॉलिक्यूल घेतले, CO घेतला, इथं NO2 आहे, NO आहे, CO2 आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या दोघं रिॲक्शनमध्ये एक मॉलिक्यूल तयार झाला होता NO3, जो या ओव्हरऑल इक्वेशनमध्ये अजिबात दिसत नाही आहे. मग असा एखादा कंपाऊंड जो इलेमेंटरी स्टेप्समध्ये तयार होतो कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या, पण ओव्हरऑल इक्वेशनमध्ये कुठेही दिसत नाही, ओव्हरऑल इक्वेशनमध्ये कुठेही दिसत नाही, पण कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या इलेमेंटरी स्टेपमध्ये तयार होतो आणि नंतर युटिलाइज होतो, अशा कंपाऊंडला इंटरमिजिएट कंपाऊंड म्हणतात. अशा कंपाऊंडला काय म्हणतात, इंटरमिजिएट कंपाऊंड. हियर NO3 is an intermediate. हा NO3 इंटरमिजिएट म्हणून काम करत असतो. मग एक सिंपल, आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, व्हॉट इज रेट, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम, युनिट मोल पर लिटर पर सेकंड. इन्स्टंटेनियस रेट ज्याचं मोर सिग्निफिकन्स आहे, आपण पूर्ण चॅप्टरमध्ये इन्स्टंटेनियस रेटबद्दल बोलणार आहे, जो dc/dt आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम, ज्याच्यामध्ये टाइम हा खूप छोटा असेल, 10 to 0 असेल ऑलमोस्ट. ॲव्हरेज रेट ज्याच्यामध्ये चेंज इन टाइम हा कन्सिडरेबली लार्ज असेल. कोणत्या रिॲक्शनचे रेट आपण कॅल्क्युलेट करू शकतो, खूप फास्टर रिॲक्शनचे रेट कॅल्क्युलेट करू शकत नाही, खूप स्लोअर रिॲक्शनचे रेटसुद्धा कॅल्क्युलेट करू शकत नाही. आपण जे इन बिटवीन रिॲक्शन आहे त्यांचे रेट कॅल्क्युलेट करू शकतो. त्यातल्या त्यात सिम्पल आणि एलिमेंटरी रिॲक्शन ज्या सिंगल स्टेपमध्ये होतात यांचे रेट कॅल्क्युलेट करणं सोपं असतं, कारण ते एकाच स्टेपवर डिपेंड करतात. कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये एकापेक्षा जास्त स्टेप्स असतात
आणि या मल्टिपल स्टेप्समध्ये जी स्टेप ही स्लो स्टेप असते, जी स्टेप स्लो स्टेप असते त्या स्लो स्टेपवरती ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट डिपेंड करत असतो मित्रांनो. स्लो स्टेपवरती फक्त, बाकीच्या स्टेपवर नाही. बघा आपण SN1 SN2 रिॲक्शन शिकलो होतो. SN1मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन इज अ स्लोवेस्ट स्टेप और RDS. अशा स्लो स्टेपला ज्याच्यावरती रेट डिपेंड करतो त्याला रेट डिटरमायनिंग स्टेप असं सुद्धा म्हणतात. SN2मध्ये हाच RDS प्रोसेस किंवा ही स्लो स्टेप जी होती ही बॅकसाईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल होती, ज्याच्यावरती ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो. मग स्लोवेस्ट स्टेप ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज नोन ॲज RDS, रेट डिटरमायनिंग स्टेप. कारण ती स्टेप ओव्हरऑल सर्व कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या सर्व एलिमेंटरी स्टेपच्या ॲव्हरेज रेटला अफेक्ट करते. म्हणून ती स्टेप जी स्लो स्टेप आहे ती महत्त्वाची रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता बरं रेट, आपण जो रिॲक्शनचा रेट आहे तो रिॲक्शनचा रेट, रिॲक्टंटचा रेट आणि प्रॉडक्टचा रेट हे तिघही कम्पेअर करू शकतो. कशा पद्धतीने तयार करू शकतो? सपोज आपण एखादी एक रिॲक्शन बघितली, जनरल रिॲक्शनचा विचार करूया. आपण एखादी जनरल रिॲक्शनचा विचार करूया. सपोज A गिव्स प्रॉडक्ट P. A हा रिॲक्टंट आहे, P हा प्रॉडक्ट आहे. जेव्हा टाईम 0 होता तेव्हा Aचं कॉन्सन्ट्रेशन सपोज 100 होतं, 100 मोल्स फॉर एक्झाम्पल, 100 मोल्स होते. जेव्हा टाईम T हा 5 मिनिट होता तेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन 80 मोल होतं. इकडे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन टाईम 0 असताना 0 होतं कारण प्रॉडक्ट तयारच झाला नाही आहे. आफ्टर 5 मिनिट Aचं कॉन्सन्ट्रेशन 80 मोल राहिलं आहे, Pचं कॉन्सन्ट्रेशन 20 मोल झालं आहे. आफ्टर 10 मिनिट्स फ्रॉम स्टार्टिंग याचं कॉन्सन्ट्रेशन सपोज 50 मोल्स आहेत, इथेही कॉन्सन्ट्रेशन 50 मोल्स आहे. आफ्टर 20 मिनिट्स हियर सपोज कॉन्सन्ट्रेशन इज 5 मोल, हियर कॉन्सन्ट्रेशन इज 95 मोल लाईकवाईज. आणि पुन्हा ॲट T इज इक्वल टू इन्फिनिटी सम टाईम असेल कम्प्लिशनचा. हियर इन्फिनिटी टाईम इंडिकेट्स कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. इथं रिॲक्शन कंप्लीट झाली इन्फिनिटी टाईमला, तेव्हा Aचं कॉन्सन्ट्रेशन हे 0 असेल आणि Pचं कॉन्सन्ट्रेशन हे 100 मोल असेल, जर सिम्पल कन्व्हर्जन रिॲक्शन असतील तर. हे सोपं उदाहरण आपण समजण्यासाठी घेतलं आहे आपण. आता या रिॲक्शनमध्ये बघा, जसजसा टाईम स्पेंड झाला आहे, प्रोसीड झाला, रिॲक्शन प्रोग्रेस झाली, तसतसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं आहे. म्हणजे रिॲक्टंटची क्वांटिटी कमी होत गेली, पण प्रॉडक्टची क्वांटिटी हळूहळू काय झाली, वाढत गेली. मग ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या डिक्रीज पॅरामीटरवर डिपेंड करतो आणि प्रॉडक्टच्या इन्क्रीजिंग पॅरामीटरवर डिपेंड करतो. मग ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन आपण असं म्हटलं चालेल का? ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ disappearance of reactant, rate of disappearance of reactant, or also equal to rate of appearance of product, appearance of product. म्हणजे रिॲक्टंटचं हळूहळू कमी होण्याचं किंवा नष्ट होण्याचं जो स्पीड आहे तो, आणि प्रॉडक्टचा हळूहळू तयार होण्याचा जो स्पीड आहे तो ओव्हरऑल रिॲक्शनच्या रेटच्या इक्वल असू शकतो. पण ही जी थिंग आहे ही प्रत्येक वेळेला होत नाही. हिच्यामध्ये काही पॅरामीटर असतात जे आपण पुढे बघणार आहोत. बघा, एक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला एखादा पॅरामीटर डिक्रीजिंग दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण मायनस साईन वापरतो, आणि एखादा पॅरामीटर इन्क्रीजिंग दाखवायचा असेल त्यासाठी आपण साईन पॉझिटिव्ह वापरतो. मग ह्या फेनॉमिननचा जर वापर आपण केला तर ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन तुम्हाला जर दाखवायचं असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ रिॲक्टंट. रेट म्हणजे स्पीड आहे. स्पीड कसा असतो? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाईम. इथं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे? एच आहे. मग आपण म्हणू शकतो चेंज. आता इन्स्टंटेनियस रेटसाठी आपण डी दाखवतो, स्मॉल डी इन्स्टंटेनियस रेट. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे? एचं कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जो की रिॲक्टंट आहे, अपॉन डी टी. पण हा डिसअपिअर होतोय, डिसअपिअर म्हणजे कमी होतोय, डिक्रीजिंगसाठी आपण मायनस साईन दाखवतो, हे मायनस साईन, विच इज इक्वल टू प्लस साईन फॉर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट अपिअर होत आहेत, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी प्रॉडक्ट पर युनिट चेंज इन टाईम.
डी टी. मग हा झाला रेट ऑफ रिॲक्शन. पण हे तुम्हाला त्याच रिॲक्शनमध्ये लागू होईल हे इक्वेशन ज्या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट हे 1 असतील. अशा रिॲक्शनमध्ये ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट 1 असतील त्याच रिॲक्शनसाठी हा फॉर्म्युला कामाचा आहे. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू निगेटिव्ह साईन आणि पॉझिटिव्ह साईनचं सिग्निफिकन्स काय आहे? निगेटिव्ह साईन इंडिकेट डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्ह साईन इंडिकेट increase in concentration of product. Here negative sign indicate decreasing concentration of reactant. मग आता आपण दुसरी रिॲक्शन बघूया. सपोज एखादी दुसरी रिॲक्शन आपण बघितली, इकडे बघूया. एखादं एक्झाम्पल बघूया दुसरं. समजा N2O5 ट्वाइस N2O5 अशी एक रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. ट्वाइस N2O5 कन्वर्टेड इनटू ट्वाइस NO2, नॉट ट्वाइस NO2, 4 टाइम्स NO2 गॅस प्लस O2 गॅस. ही एक रिॲक्शन आहे सिंपल. आता ही रिॲक्शनमध्ये या रिॲक्शनचा ओव्हरऑल रेट काय असेल विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट, विथ रिस्पेक्ट टू प्रॉडक्ट. बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू डिसअपिअरन्स ऑफ रिॲक्टंट. आता रिॲक्टंट डिसअपिअर होत आहे म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, त्या केसमध्ये N2O5 आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम dt. मधील आहे आपल्याला इथं मायनस साईन घ्यायचं आहे, पण N2O5चं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 विथ रिस्पेक्ट टू टाइम t हे घेतलं आपण. पण बघा मित्रांनो, इथं 2 मॉलिक्यूल रिॲक्ट झालेत तर 4 मॉलिक्यूल NO2चे तयार होतात. एका रिॲक्शनमध्ये N2O5चे 2 मॉलिक्यूल रिॲक्ट होतात. म्हणजे असा जर विचार केला आपण तर रेट ऑफ रिॲक्शन, ओव्हरऑल रिॲक्शनचा जो काही रेट आहे तो रेट आणि N2O5चा डिकम्पोजिशनचा जो काही रेट आहे त्या रेटमध्ये फरक आहे. डिकम्पोजिशन ऑफ N2O5 रेट इज ट्वाइस ऑफ दॅट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. N2O5चा रिॲक्टिंगचा जो रेट आहे, डिसअपिअरन्सचा जो रेट आहे, तो ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शनच्या ट्वाइस आहे, 2 टाइम्स आहे. का? कारण स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट 2 आहे, ट्वाइस नंबर ऑफ मोल्स आहेत आणि स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट असल्यामुळे त्याचा रेट ट्वाइस आहे. पण आपल्याला जर रेट इक्वलाइज करायचं असेल, त्याला सिमिलर इक्वेशनमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला या स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंटने काय करावं लागेल? डिव्हाइड करावं लागेल. जर N2O5चा रेट ट्वाइस आहे आणि त्या ट्वाइस रेटला जर तुम्ही 2 ने डिव्हाइड केलं, जो की त्याचा कोइफिशियंट आहे, तुम्हाला दोघांचे रेट इक्वलाइज होऊन मिळतील. म्हणून आपल्याला काय करायचं इथं? 1/2 करायचं आहे, ह्या 2 ने इथं डिव्हाइड करायचं आहे. हे झालं रिॲक्टंटसाठी. हेच प्रॉडक्टसाठी कसं लिहू शकतात? प्रॉडक्टचा रेट चेक करा. ओव्हरऑल रिॲक्शनच्या रेटपेक्षा NO2 फॉर्मेशनचा रेट 4 टाइम्स आहे. मग 4 टाइम्स असल्यामुळे तो रेट कम्पेअर करायचा असेल तुम्हाला 4 या स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंटने डिव्हाइड करावं लागेल. पण प्रॉडक्ट फॉर्म होतात म्हणून तुम्हाला प्लस साईन आहे, 1/4 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अपॉन dt इज इक्वल टू, पुन्हा विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन ह्या प्रॉडक्टचा करायचं तुम्हाला. साईन प्लस येईल कारण तो फॉर्म होतोय. कोइफिशियंट 1 आहे म्हणून तुम्हाला डिव्हाइड करण्याची गरज नाही, बिकॉज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2, कारण स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट 1 आहे. इथं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन dt. हे झालं रेट ऑफ रिॲक्शन लिहिण्याचा फॉर्म्युला. अशा पद्धतीने तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन लिहू शकता. आता समजा दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं मी, अमोनियाचं डिकम्पोजिशन, NH3 गॅस हा डिकम्पोज होतोय सपोज ट्वाइस NH3. याला डिकम्पोज होताना आपण इथं लिहूया N2 गॅस प्लस थ्राइस H2 गॅस. ही डिकम्पोजिशन ऑफ NH3 रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शनसाठी रेट कसा लिहिणार? ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, रिॲक्टंटसाठी साईन मायनस आहे, ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट पेक्षा अमोनियाचा डिकम्पोजिशनचा रेट हा ट्वाइस आहे कारण कोइफिशियंट 2 आहे. इक्वलाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कोइफिशियंटने डिव्हाइड करावं लागेल. 1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 अपॉन dt विच इज इक्वल टू, प्रॉडक्टसाठी साईन प्लस आहे, कोइफिशियंट 1 आहे म्हणून डिव्हाइड करायची आवश्यकता नाही, d
N2 बाय dt इज इक्वल टू प्लस साइन, कोइफिशियंट 3 आहे, रेट इक्वलाइज करण्यासाठी तुम्हाला 3 ने डिवाइड करावं लागेल, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 बाय dt. हे या रिॲक्शनसाठी रेट इक्वेशन तयार झालं. आता हे जे रेट इक्वेशन्स आहे त्याचा सिग्निफिकन्स काय, फायदा काय याचा, हे का शिकतोय आपण. आता याचा फायदा असा आहे की तुम्हाला एखाद्या रिॲक्शनचा रेट माहिती असेल, ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट माहिती असेल, तर तुम्ही रिॲक्टंटच्या डिसअपिअरन्सचा किंवा प्रॉडक्टच्या फॉर्मेशनचा, इंडिव्हिज्युअल प्रॉडक्टच्या फॉर्मेशनचा रेट कॅल्क्युलेट करू शकतात. किंवा तुम्हाला जर एखाद्या इंडिव्हिज्युअल रिॲक्टंटचा रेट माहिती असेल तर तुम्हाला प्रॉडक्टच्या फॉर्मेशनचा रेट कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. तुम्हाला प्रॉडक्टचा रेट माहिती असेल फॉर्मेशनचा, तर तुम्ही रिॲक्टंटचा डिसअपिअरन्स रेट काढू शकतात किंवा ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट पण काढू शकतात. आपण एक एक्झाम्पल बघूया. हे सेम रिॲक्शन आहे, या सेम रिॲक्शनमध्ये आपल्याला काही गिवन आहे, असं गिवन दिलं आपल्याला आणि आपल्याला सांगितले की चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, ज्याचं साईन मायनस आहे, हा मायनस दिला आहे. हे जे मायनस साईनचं पॅरामीटर आहे ह्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. हा जो रेट आहे याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, मायनसची व्हॅल्यू दिली तुम्हाला आणि ती व्हॅल्यू दिली सपोज तुम्हाला 3.0 इंटू 10⁻⁻⁵. ऑब्वियसली रेट येतो आणि रेट असल्यामुळे त्याचं युनिट काय असेल, मोल पर लिटर. आता मोल पर लिटर म्हणजेच मोलार असतं, मोलार पर सेकंड. मोल पर लिटर म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, ज्याचं युनिट मोलार पण असतं, मोलॅरिटी एम, कॅपिटल एम पर सेकंड. हे दिलं आहे. आता हे दिल्यानंतर आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन, नंतर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ N2, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कसं कॅल्क्युलेट करता येईल बघूया. मग तुम्हाला NH3 दिला आहे, हा पॅरामीटर तुमच्याकडे आहे, याला कम्पेअर करायचं रेट ऑफ रिॲक्शनसोबत. जर हे दोघं तुम्ही कम्पेअर केलेत तर तुम्हाला एक इक्वेशन मिळतं पहिले दोघं कम्पेअर केल्यानंतर, मायनस DNH3 बाय dt इज इक्वल टू, हा 2 इकडे येईल, इकडे डिवाइडला इकडे मल्टिप्लायला 2 टाइम्स रेट ऑफ रिॲक्शन. ही मायनस व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 3.0 इंटू 10⁻⁻⁵ विच इज इक्वल टू 2 इंटू रेट ऑफ रिॲक्शन. And therefore rate of reaction is equal to 2 ने इकडे डिवाइड करा 1.5 इंटू 10⁻⁻⁵ मोल पर सेकंड किंवा मोलार पर सेकंड. पुढचं पॅरामीटर बघूया. आता हे एक कॅल्क्युलेट झालं आपलं रेट ऑफ रिॲक्शन. आपल्याला फॉर्मेशन ऑफ N2 पण कॅल्क्युलेट करायचं आहे, फॉर्मेशन ऑफ H2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. मग परत इकडे येऊया. समजा फॉर्मेशन ऑफ N2 कॅल्क्युलेट करायचं आहे, हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. आता हे दोघं इक्वेशन कम्पेअर करायचे तुम्हाला, इथून इथपर्यंत हे कम्पेअर करायचं आहे. या दोन टर्म कम्पेअर करायच्या. तुम्हाला dN2 बाय dt काढायचं असेल तर हे फॉर्म्युला आहे. मग dN2 बाय dt, dN2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 विथ रिस्पेक्ट टू टाइम विच इज इक्वल टू मायनस साइन 1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया विथ रिस्पेक्ट टू टाइम t. पण मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया विथ रिस्पेक्ट टू टाइम dt ही व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला, ही व्हॅल्यू पुट करायची फक्त. देअरफॉर 1/2 इंटू 3.0 इंटू 10⁻⁻⁵ मोलार पर सेकंड किंवा मोलॅरिटी पर सेकंड. फायनल आन्सर काय मिळणार आहे, 1.5 इंटू 10⁻⁻⁵ पर सेकंड. हे आन्सर तुम्हाला मिळालं. ठीक आहे. आता चेक करूया. आता चेक करायचं आहे dH2 बाय dt. आपल्याला इक्वेशन माहिती आहे बा, हे इक्वेशन कम्पेअर करू शकतो मी. आता dN2 बाय dt पण कॅल्क्युलेट करून ठेवलं आपण, म्हणजे हे दोघंही कम्पेअर करू शकतो. हे दोघं सुद्धा कम्पेअर करू शकतो किंवा पहिलं तिसरं कम्पेअर करू शकतो, दुसरं तिसरं कम्पेअर करू शकतो, दुसरं चौथं कम्पेअर करू शकतो, कुठलंही कम्पेअर करता येईल आपल्याला. मग आता मी N2 सोबत कम्पेअर करतो, ह्या दोघांना कम्पेअर करायचं आहे आपल्याला. मग dH2 बाय dt इथून कसं काढणार, dH2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 विथ रिस्पेक्ट टू टाइम t इज इक्वल टू, तो 1/3 टाइम होता, हा 1/3 इकडे 3 मल्टिप्लाय होईल आणि 3
टाइम्स dN2/dt सॉरी 3 dN2/dt कॅल्क्युलेट केलं आपण 3 × 1.5 × 10⁻⁻5 मोलार पर सेकंड. याच्याने मल्टिप्लाय केलं आपल्याला फायनल आन्सर मिळेल 4.5 × 10⁻⁵ मोलार पर सेकंड. दिस इज फायनल आन्सर. असं तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू दिली असेल रिॲक्शनच्या रेटची तर तुम्ही बाकीच्या सर्व पॅरामीटर रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करू शकतात, नंतर रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ रिॲक्टंट कॅल्क्युलेट करू शकतात, रेट ऑफ अपिअरन्स ऑफ प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू शकतात या मेथडने. मग या रेट ऑफ रिॲक्शनला खूप खूप सिग्निफिकन्स आहे मित्रांनो, कारण रेट म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन आणि एखादी रिॲक्शन किती स्पीडली होते, किती लवकरात लवकर होते याला फार इम्पॉर्टन्स आहे सिंथेसिसमध्ये किंवा कुठल्याही रिॲक्शन्समध्ये. हे सर्व झालं रेटबद्दल. आपण जनरली हे सर्व जेवढे रेट बोलतोय या रेटमध्ये रिॲक्शनचा रेट जो काय आपण मेजर करतो तो इन्स्टंटेनियस फॉर्मॅटमध्ये मेजर करतो. बऱ्याच बुक्समध्ये तुम्हाला याचे ग्राफसुद्धा दिसतील. जो रेट असतो रिॲक्टंटचा प्रॉडक्टचा तो वेगळ्या पद्धतीने असतो. जर आपण डिसअपिअरन्स ऑफ रिॲक्टंटचा विचार केला तर रिॲक्टंट हळूहळू काय होत जातात, डिक्रीज होत जातात. रिॲक्टंट हळूहळू डिक्रीज होत जातात, प्रॉडक्ट हळूहळू वाढत जातात. म्हणजे इथं रिॲक्शन प्रोग्रेस म्हणूया आपण, रिॲक्शन प्रोग्रेस. आणि या रिॲक्शन प्रोग्रेसमध्ये म्हणजे इथं रिॲक्शन प्रोग्रेसमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम विचार करतोय आपण, विथ रिस्पेक्ट टू टाईम. जसं टाईम पास होईल तसं काय होणार. इकडे कॉन्सन्ट्रेशन घेऊया, कॉन्सन्ट्रेशन वाय ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिसवर टाईम घेऊया. सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असेल, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0 असेल. इथं प्रॉडक्ट असेल 0, रिॲक्टंट असेल खूप हाय क्वांटिटीमध्ये. हळूहळू काय होईल, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होईल, वाढत जाईल. हा जो वाढत जाणार आहे हे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि जे कमी होत जाणार आहे ते रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता बघा इथं प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन जे कर्व होते ते एकमेकांना क्रॉस होत आहेत. पण असं कंपल्सरी नाही आहे, असं अजिबात कंपल्सरी नाही की दोघांचा जो काही कर्व असेल तो क्रॉस होणार आहे. हा कर्व इथं क्रॉस होतो याचा अर्थ की या पर्टिक्युलर टाईम इव्हेंटला प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम होतं. जसं की आपण एक आधी एक्झाम्पल घेतलं होतं 50-50 दोघांचे मोल्स होते. पण बऱ्याच रिॲक्शनमध्ये मॅक्सिमम रिॲक्शनमध्ये हा कर्व असा नसता. प्रॉडक्ट रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीने जातात आणि प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीने सुद्धा जाऊ शकतात. या पद्धतीने हा कर्व कुठेही क्रॉस होत नाही. म्हणजे हे रिॲक्टंट असतील, प्रॉडक्ट. ठीक आहे, इथं आपण रेट ऑफ रिॲक्शन आपला टॉपिक संपला. धन्यवाद.